नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, की याच्या अगोदर आपण सुद्धा पाहिलेले होते, की फार्मर आयडी हा तुम्हाला महा-डी-बी-टीसाठी कंपल्सरी केला जाणार आहे. आणि आज असंच झालेलं आहे, की नवीन अपडेट आलेलं आहे, की आता तुम्हाला फार्मर आयडी जर तुमचं महा-डी-बी-टीचं पोर्टल जर तुम्हाला लॉगिन करायचं असेल, तर आता तुम्हाला फार्मर आयडी म्हणजेच तुमचा विशिष्ट क्रमांक हा तिथं देणं बंधनकारक करण्यात आलेला आहे. कसं आलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती याच्याबद्दल पाहणारच आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला Googleमध्ये जायचं आहे आणि फार्मर डी-बी-टी असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲप्लिकंट लॉग इन हिअर असं दाखवलं जाईल. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं पाहू शकता की इथं तुम्हाला अर्जदार येथे लॉग इन करावर वैयक्तिक शेतकरी, नवीन शेतकरी गट किंवा विद्यमान शेतकरी गट, नवीन शेतकरी गट किंवा शेतकरी आयडी वापरून लॉग इन करा. तर आता आपण वैयक्तिक आहोत म्हणून वैयक्तिक शेतकरी निवडायचं आहे आणि शेतकरी आयडी प्रविष्ट करा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पण तुम्हाला आयडी माहीत नसेल तर कसा काढायचा आपण तेच याच्यावरती खाली क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून आधारचा OTP घेऊन तुम्ही लॉग इन केलात की तुमचा आयडी तिथं ऑटोमॅटिकली येतो. त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीनं काढून घ्यायचा आहे. खाली तिथं जी काही तुम्हाला 2 दाखवलेले आहे त्यावरती क्लिक करून आधारला लिंक असलेला मोबाईलचा OTP टाकला की तुमचा फार्मर आयडी ऑटोमॅटिक बनला असेल तर तो इथं दाखवला जातो. तो आयडी आल्याच्या नंतर परत खाली OTP पाठवा यावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो OTP आहे तुम्ही फार्मर आयडी काढत असताना जो मोबाईल नंबर दिलेला होता त्या मोबाईलवर तुमचा OTP पाठवला जाईल. तो OTP इथं पाहू शकता की OTP तुमच्या मोबाईलवर पाठवलेला आहे. तो जो काही OTP असेल तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेण्यासाठी तुमचा जो फार्मर आयडी काढत असताना मोबाईल दिलेला आहे तुमच्या आधारला मोबाईल वेगळा असेल किंवा तो दुसरा असेल. फार्मर आयडी काढताना आता जो काही वेगळा असेल तो टाकून घ्यायचा आहे. टाकून केल्यानंतर तुमचा OTP तुमचं लॉग इन सक्सेस होईल. लॉग इन झाल्याच्या नंतर असं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं असेल ते इथं पाहू शकताय तुम्ही. ओपन झाल्याच्या नंतर जर पाहू शकता की इथं तुमचं आता सध्याचं प्रोफाईल जे आहे ते फक्त 50% प्रोफाईल आहे तुमचं. तर इथं 100% प्रोफाईल झाल्याशिवाय तुम्हाला कुठलाही अर्ज करता येत नाही. त्यासाठी तुमचं प्रोफाईल तुम्ही पाठीमाग खाली संपूर्ण माहिती पाहिजे आहे. शेतकरी ओळख क्रमांक आहे, आधार क्रमांक आहे, नाव आहे, मोबाईल नंबर आहे, जन्मतारीख आहे. त्यानंतर तुमचा जो काही खाली पत्ता आहे तो पत्ता वगैरे आलेला आहे तो पाहून घ्यायचा आहे व्यवस्थित आहे का. त्यानंतर खाली आल्यानंतर खाली सेव इथं पाहू शकता थोडंसं उजव्या कोपऱ्यामध्ये तिथं पुढे ढकलायचं आहे. तो आल्यानंतर तुमची कास्ट आणि अपंगत्व आहे तिथं तुम्हाला कंपल्सरी दिलेलं आहे. तुमची कास्ट जे असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून ऑदर असेल ऑदर, SC असेल तर तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे, नसेल तर नाही आहे. ST असेल तरी तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकता आणि ऑदर असेल तर तुम्हाला कास्ट अपलोड करायची गरज नाही आहे किंवा खाली तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट नंबर वगैरे असेल तर ते तुम्हाला तिथं द्यायची गरजच नाही आहे कारण की तुमचं ऑदरसाठी कास्ट सर्टिफिकेटची गरज नाही आहे. त्यानंतर तुम्ही खाली घेऊ शकता थोडंसं. त्यानंतर खाली स्क्रोल घेतल्यानंतर परत तुम्हाला इथं माहिती आहे की कोणत्याही प्रकारचा अपंग आहे का. नो असेल तर नो करा. त्यावर तुम्हाला काही अपलोड करायची गरज नाही. येस असेल तर तुम्हाला तुमचं जे पद्धतीचं असेल त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं अपलोड करून सेव्हवरती करायचं. आपलं कोणतंही नाही आहे म्हणून नोवरती आपण क्लिक करून सेव्ह करणार आहोत. कास्ट कॅटेगरी अँड डिसेबिलिटी डिटेल्स आर सक्सेसफुली सेव्हड. त्यानंतर पाहू शकता की तुमचं आता प्रोफाईल पूर्णतः 100% कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुमचं 100% प्रोफाईल होणं हे गरजेचं आहे आणि हे ऑलरेडी ज्यांचे अर्ज केलेले किंवा अर्ज प्रोफाईल ज्यांचं बनवलेलं आहे त्यांच्यासाठीच आहे. जर तुमचं 100% प्रोफाईल जर अपडेट नसेल, तुमचं ऑदरमध्येही जर असेल तर तुमचं ही कुठलंही तुमच्या कॅटेगरीसाठी धरलं जाणार नाही असं टिपसुद्धा दिलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता की इथं त्यानंतर मग खाली संपूर्ण आपण माहिती भरलेली आहे. परत एकदा तुम्ही सेव्ह करून कन्फर्म घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुमची सक्सेस झालेली असं दाखवलं जाईल. त्या पद्धतीनं हा आपण आपलं प्रोफाईल 100% केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं अर्ज करायचा ते अर्ज तुम्ही करू शकता. ऑलरेडी आपण आता अर्ज कसा करायचा त्यानंतर एक नवीन व्हिडिओ आपण बनवणारच आहोत. अशा पद्धतीनं तुमचं प्रोफाईल तुम्ही 100% कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे. एवढं अशा पद्धतीनं तुमचं प्रोफाईल जे काय आहे ते तुम्ही अपडेट करून घेऊ शकता. ऑलरेडी ज्यांचं प्रोफाईल आहे त्यांनी अशा पद्धतीनं अपडेट करून घ्या आणि नवीन प्रोफाईल कसं बनवायचं त्यावर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.